काक्रोज जनता पार्टीला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आता एक आणखी E20 जनता पार्टी नावाची पार्टी निर्माण झालेली आहे. E20 जनता पार्टी हा काही कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्ष नाही, तर काक्रोज जनता पार्टीप्रमाणे सुरू झालेली एक ऑनलाईन मूव्हमेंट आहे. ही मूव्हमेंट सुरू होण्याचं मुख्य कारण असं आहे की पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचा जो शासनाचा निर्णय आहे, या निर्णयाला या पार्टीतल्या लोकांचा विरोध आहे. या पार्टीतल्या लोकांचं म्हणणं असं आहे की इथेनॉलमुळे वाहनामध्ये अनेक समस्या तयार होतात आणि काही काही कंपन्यांच्या ज्या गाड्या आहेत किंवा इंजिन आहेत ते इथेनॉलला सपोर्ट करत नाही. म्हणून या पक्षातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की जर आम्ही पेट्रोलचे 100% पैसे पे करतो तर आम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपावर 100% शुद्ध पेट्रोल उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यांचं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध नाही किंवा इंधनावर जी सबसिडी दिली जाते किंवा शासनाचं जे इथेनॉल धोरण आहे त्यांना त्यांचा विरोध नाही, पण त्यांचं म्हणणं असं आहे की वाहन चालक जे आहेत त्या वाहनधारकांना निवडीचं स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 वालं पेट्रोल देखील असेल आणि 100% शुद्ध जे आहेत ते 100% शुद्ध पेट्रोल देखील उपलब्ध असणे गरजेचं आहे. कारण ज्याला जो पर्याय पाहिजे तो पर्याय तो निवडू शकतो. कारण इथेनॉलमुळे निर्माण होणारे प्रश्न जे आहेत या प्रश्नाची अजूनही समाजामध्ये सखोल चर्चा झालेली नाही. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक वाहन चालकाला निवड करण्याचं स्वातंत्र्य शासनाने उपलब्ध करून दिलं पाहिजे. त्यांच्या वाहनावर कोणत्याही प्रकारचा जबरदस्तीचा जो प्रयोग आहे तो जबरदस्तीचा प्रयोग हा करता कामा नये. कारण वाहन निर्मात्या कंपनींनी ज्या प्रकारचं इंधन टाकावं असा दावा केलेला आहे त्या प्रकारचं इंधन प्रत्येक वाहनधारकाला मिळणं हा त्यांचा हक्क आहे असं त्यांचं मानलं जातं. कारण वाहन वापरणं हा मध्यम वर्ग जो आहे ते मध्यम वर्गाची चेन नसून गरज आहे. म्हणून इंधनाचा खर्च आहे, इंजिनचा जो खर्च आहे तो इंजिनचा आणि इंधनाचा खर्च हा मध्यम वर्गाला परवडण्याजोगा नाही. म्हणून त्यांच्या वाहनावर असा कोणत्याही प्रकारचा प्रयोग शासनाकडून केला जाऊ नये आणि इथेनॉलच्या वापराबद्दल सर्वसमावेशक पॉलिसी आखावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर